आपण बघताय एबीपी माझा या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. निसर्गाच्या सौंदर्याचं आविष्काराचं जिवंत उदाहरण म्हणजे कास पठार. कास पठारावरचं हे सौंदर्य तुम्ही आजवर अनेकदा पाहिलं असेल, त्याच्याबद्दल अनेकदा ऐकलंही असेल. मात्र आज आम्ही तुम्हाला जे कास पठार दाखवणार आहोत ते तुम्ही कदाचित क्वचितच पाहिलं असेल. टेलिव्हिजन माध्यमांनी आजवर कधीही न टिपलेला विलोभनीय कास पठाराचं हे सौंदर्य खास तुमच्यासाठी. सह्याद्रीनं महाराष्ट्राला किती भरभरून दिलंय याची साक्ष देणारा हा धबधबा. देशातल्या सर्वात उंच धबधब्यांपैकी एक साताऱ्यातल्या भांबवलीचा धबधबा. पण या धबधब्यातून कोसळणारं पाणी जेव्हा पठारावरून येतं तेव्हा निसर्गाचे कित्येक चमत्कार ते करत येतं. त्यातलाच एक चमत्कार पृथ्वीवरचा सर्वात मोठा पुष्पगुच्छ कास पठार. एक 1792 हेक्टरवर पसरलेल्या या पठारावर विधात्यानं तयार केलेला प्रत्येक रंग आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 1213 मीटर उंचावरचं हे पठार जणू महाराष्ट्राचा मुकुटच. पावसाळ्यात इथं तब्बल 3000 मिलीमीटर पाऊस होतो. त्याच पावसानं चक्क पठारावरच तलाव तयार केले आहेत. त्याच तळ्यांच्या सभोवताली देवाची बाग फुलते. युनेस्कोनं 2012 साली कास पठाराला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलंय. पण माणसापेक्षाही पावसानं भरभरून दिल्यानं कास नयनरम्य झालाय. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आपल्या राज्याचं जे फुलांचं राज्य आहे, ज्याला आपण द व्हॅली ऑफ फ्लावर असं म्हणतो, त्या कास पठारावरती तुमचं स्वागत आहे. आणि बरं का, एबीपी माझानी खूप सारे मापदंड मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात तयार केलेले आहेत. म्हणजे आम्ही ऐतिहासिक डॉक्युमेंटरीज केल्या, ड्रोनमधून दुष्काळ दाखवला, पावसाळलेला मराठवाडा दाखवला. परंतु हा जो प्रयोग आहे हा पूर्णपणे पुन्हा एकदा एक नवीन मापदंड सेट करणारा प्रयोग आहे. या प्रयोगामध्ये आकाशामधून, जमिनीवरून आणि चक्क पाण्यामधून आम्ही तुम्हाला कास पठाराचं सौंदर्य दाखवणार आहोत. ते यासाठी आवश्यक आहे बरं का, महाराष्ट्रात अनेक अशी स्थळं आहेत. म्हणजे हा जो उभा आडवा पसरलेला 750 किलोमीटर लांबीचा सह्याद्री आहे, त्या सह्याद्रीच्या पठारावरती तुम्हाला ही अशी असंख्य ठिकाणं दिसतील. म्हणजे महाबळेश्वर असेल, कास असेल, कोकणातली ठिकाणं असतील की जिथे निसर्गानं महाराष्ट्राला भरभरून असं दान दिलंय. कासच्या 350 हेक्टरवरच्या जांभ्या खडकावर वर्षभर असा हिरवागार गालिचा असतो आणि त्याच गालिच्यावर निळ्या
पिवळ्या, लाल, पांढऱ्या, केशरी अशा असंख्य रंगांची, असंख्य प्रकाराच्या फुलांची मखमल पसरते. ही फिक्या अबोली रंगाची अबोलिना, गर्द निळ्या जांभळ्या रंगाची निलिमा, पिवळ्या धमक रंगाची मिकी माऊसच्या आकाराची फुलं, हिरवीगार गवतावरची निळ्या रंगाची भुई कारवी, हे कंदिलाच्या आकाराचं कंदील फूल. या कंदिलाची फुलं तर आपल्या पाकळ्यांची उघडझाप करतात. ही जरतारी सोनेरी पिवळ्या रंगाची सोनकी आणि दीपमाळेसारखी रचना दिसणारी ही दीपकाळी. हे जे कास पठार आहे ना, ह्या कास पठारावरचा दगड सुद्धा खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. तो जाम प्रकारातला आहे, जांबा. पण ह्याचं काहीतरी वेगळं वैशिष्ट्य पण आहे. ते जांबाकर नावाचा खडक जो आहे तो बेसॉल्ट म्हणतो आपण त्याला. तर जांभ्या खडकाच्या अनेक भाग आहेत. इथं 2-3 प्रकारचे खडक आहेत. काळा आहे, जांबा आहे, परत एकदम तांबूस रंगाचा आहे, मुरमाड मातीचा खडक आहे, असा मिक्सअप आहे. आणि ह्या खडकावर तयार होणारी जी माती आहे ती 1 सेंटीमीटर पासून 1 फुटापर्यंत आहे. आणि ह्याच्यावर येणारी बेसॉल्ट येणारी घटक NPK जे नत्र स्फुरस पालास ही जी आहेत त्यातून जे घटक मिळतात तर त्या प्रकारची फुलं चांगल्या प्रकारे येतात. इथे साधारणपणे 850 व्हरायटीज फुलांच्या असतात, परंतु तुम्ही जर आता पाहिलं तर 220 प्रकारची फुलं इथं साधारणपणे येणाऱ्या पर्यटकांना पाहता येतात. ती तुम्ही पाहणारच आहात. 220 फक्त सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यात असतात, किती वर्षभरामध्ये तुम्हाला बघायला मिळतं? जून महिन्यापासून या पठारावर फुलं येण्यास चालू होते आणि जून महिन्यापासून चालू झाल्यानंतर जून ते ऑक्टोबर या काळामध्ये 280 प्रकारची फुलं येतात. तशी 830 प्रकारचे आहेत, परंतु 230 पैकी 132 फुलं आपल्याला दिसतात. अच्छा. त्यापैकी 47 जातीच्या आहेत फुलांच्या, त्या इंडेमिक म्हणजे रेड डाटामध्ये याच पठारावर प्रतिष्ठित आहेत. तर ह्याच्या धोकाग्रस्त आहेत, तर त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न चाललेत. हे आता पर्यटकांनी लक्षात घ्यायला पाहिजे बरं का. काय होतं की बहुसंख्य पर्यटक हे विशिष्ट कालावधीमध्ये म्हणजे गणपती जेव्हा येतो तेव्हाच्या महिन्यामध्येच इथे कासवरती येतो. परंतु हे शिंदे साहेब जे सांगतायत तर तुम्हाला ह्या ज्या 850 व्हरायटीज असतील त्या 850 व्हरायटीज जर तुम्हाला बघायच्या असतील तर खरं तर तुम्ही जानेवारी ते डिसेंबर या संपूर्ण कालावधीमध्येच यायला पाहिजे. कास पठारावरचा भन्नाट गार वारा, मध्येच येणाऱ्या हलक्या सरी, क्षणात धुकं, क्षणात ऊन, क्षितिजापर्यंत हिरवागार शालू. अहो कितीही कवी कल्पना केल्याना तरी इथल्या वातावरणाचं वर्णन शब्दांमध्ये बांधता येणं कठीण आहे. दर 15 दिवसाला हे पठार रंग बदलतं. काही फुलं गणपती सोबतच दरवर्षी येतात, तर काही फुलं थेट 7 वर्षांनीच जन्म घेतात. आता या टोपली कारवीच बघा. दर 7 वर्षांनी येणारी टोपली कारवी कास पठाराचं खास वैशिष्ट्य आहे. ही फुलं घर बसल्या पाहणारा हा भाग्यवंतच म्हणायला हवा. जून संपला की कासवर पांढरे हबे आणि आमरीचे कोंब उगवतात. दोन तुऱ्याची वायतुरा दिसते. सोनकी मिकी माऊस उगवतात. श्रावणात निळी सीतेची आसवं येतात. लाल रंगाची तेरड्याची फुलं येतात आणि मध्येच पांढऱ्या रंगाची गेंद्याची फुलं येतात. या फुलांचा बहर एकदा कमी झाला की राज्य सुरू होतं ते पांढऱ्या तुरेवाल्या आमरीचं. पण खरं राज्य करतात ती ही कुमुदिनी कमळं. ही कमळं अख्खा तलाव झाकून टाकतात.
मग हे जी फुलं आहेत ह्याची वेगवेगळी व्हरायटी आहे. हा. ह्या कारवीमध्ये ही बोही कारवी म्हणजे टोपली कारवी स्ट्रॉबिलंतच म्हणतो. दुसरी केलोशा कारविया म्हणून सोनेरी कारवी मोठी कारवी आहे. आणि तिसरी इठारी गव्यांचं खाद्य असणार. आणि चौथी म्हणजे लंगूर किंवा माकडांचे ते मुळ्या खाणारी सुपुष्पा म्हणतो, कड्याला असती मध्ये. तर असे 4 प्रकारे चारही ह्यांना व्हरायटीला फुलं आलेली आहेत. ह्या 8 वर्षातून ही फुलं येतात. त्या कारवीला 7 वर्षातून येतात. इटारीला 3 वर्षातून येतात. असं आदल बदल असं काही कारण आहे का नेमकं की 8 वर्षानंतरच काय येतं? हे 8 वर्षातून येणं म्हणजे ही फुलं आल्यानंतर 8 वर्ष असणाऱ्या जैवविविधतेला कुठल्या प्रकारे पालन पोषण होतंय ते निरीक्षण करणं ह्या कारवीचं आहे. किती महत्वाची गोष्ट शिंदे साहेबांनी सांगितली. हा यांचा वैयक्तिक अनुभव आहे. 35 वर्ष झालं ते फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या सेवेमध्ये आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की इथली जी जैवविविधता आहे ती जर राखायची असेल तर सगळ्यांनी भान राखायला आहे. म्हणजे सेल्फी काढणं, कुठेतरी लोळणं, पायवाटा तयार करणं. आता पायवाटा किती कराव्या, तर हे जे 350 हेक्टरचं क्षेत्र आहे ना त्यातलं 1 हेक्टरचं क्षेत्र हे 2009च्या नंतर जसं जसं कास पठाराला प्रसिद्धी मिळायला लागली तसं तसं फक्त पायवाटामध्येच ते हरवून गेलेलं आहे. तब्बल 280 प्रकारची फुलं, वनस्पती, वेली, झाडं, झुडपं आणि इतर प्रजाती मिळून 850 प्रकार एकट्या कास पठारावर आहेत. बत्तीस प्रकारचे कीटक, फुलपाखरं, सरपटणारे प्रजाती, शिवाय 30 पक्षी इथं मुक्काम करतात. कासवरच्या 6 तलावांमध्ये फुलांची एक वेगळीच दुनिया आहे. कुमुदिनी तलावाच्या पाण्याखालची दुनिया. कित्येक प्रकारचे कीटक, किती प्रकारचे मासे, मुळांची भुलभुलैया आणि पाणफुलांच्या गुच्छांनी भरलेल्या तलावातली दुनिया विस्मयकारी आहे. कास पठारावरची कमाल पहा. इथं पाण्याच्या आतही फुलांचा सडा पडलाय. फुलांचे ताटवेच्या ताटवे आहेत. दगडावरच्या शेवाळांचे बक्कळ प्रकार आहेत. सूर्यकिरण पाण्याच्या आत फुलांवर अशी काही चकाकतात की डोळेच दिपून जातात. असा कास तुम्ही कधीच पाहिला नसेल. हा कुमुदिनी तलाव आहे. राजमार्गाच्या शेजारी असलेला. राजमार्ग म्हणजे कोणता? छत्रपतींच्या काळामध्ये अजिंक्यतारा ते प्रतापगड या ठिकाणी जाण्यासाठीचा तो खुष्कीचा मार्ग आहे. आणि त्या मार्गावर असलेल्या कुमुदिनी तलावातलं अंडरग्राऊंड म्हणजे पाण्याच्या आतमधलं पुष्प सौंदर्य आणि पाण्याच्या वरचं म्हणजे हे जे तुम्ही बघताय ना हे सुंदर अशी कमळ पुष्प आहेत. म्हणजे छोट्याशा आकाराची. काय म्हणजे ही जी मुळात ह्यांना कमळ म्हणायचं का? हे मराठी नावानं भोपळी म्हटलं जातं. बर. आणि भोपळी कुमुदिनी या नावानं प्रसिद्ध असते. बर. तर नायफाडी सिंडिकम हा शास्त्रीय नाव त्याचं आहे. हे रेड डाटामध्ये दुर्मिळ आहे. त्याचं जतन करावं ह्यासाठी वन विभाग सतत प्रयत्न करत आहे. ह्याच्या खाली असणारं जे पाण्याच्या आतमध्ये हायड्रेला म्हणून आहे एक प्रजात आहे. तर ती रुटाला रिची आपण म्हणतो सायंटिफिक नेम मध्ये. ती पण रेड डाटामध्ये दुर्मिळ आहे. तिचं बी संरक्षण चाललंय. आणि एक उंच आलेलं जे परांडा म्हणतो आपण कनेरो ते हे ह्याचा नाश करणार आहे. आम्ही 2-3 वर्षापूर्वी काढलेलं आहे. तर ह्याचं संरक्षण चांगल्या पद्धतीचं चालू आहे. ज्या कास जलाशयानं कासमध्ये रंग भरले तोच हा तलाव. कास तलाव जणू पृथ्वीवरचा स्वर्गच.
याच तलावाकाठी ब्रिटिशांनी बांधलेला एक डाक बंगला आहे. तलावा शेजारचा जांभा खडक त्या तलावाच्या सौंदर्यात भर घालतो. तलावाच्या सांडव्यामुळं भांबवलीचा हा धबधबा वर्षभर कोसळत राहतो. आमचा हा प्रतिनिधी आहे राहुल तपासे. भन्नाट मनुष्य आहे. कोयणेमध्ये जातो, तिथे जंगलामध्ये राहतो आणि आम्ही हे अतिशय दावा करू शकतो की हा जो भांबवलीचा धबधबा आहे ना, या माणसामुळे महाराष्ट्राला पहिल्यांदा कळला. तू पहिल्यांदा आला होता इथे. पहिल्यांदा इथे आलो. हम्म. आणि तेव्हा या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये ज्यावेळेला मी फिरत होतो त्यावेळेला मला भांबवली ह्या गावाच्या परिसरामध्ये एक धबधबा आहे आहे असं समजलं होतं. त्यामुळं आम्ही ट्रॅक करत या गावातून या इथपर्यंत आलो होतो. आल्यानंतर गावातल्या काही ग्रामस्थांना घेतलं होतं. वाट करत 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 या ठिकाणी आलो होतो. त्यावेळेला आपल्या चॅनलवरती हा धबधबा पहिल्यांदा बघितला. पहिल्यांदा संपूर्ण पण महाराष्ट्रात तिथे यायला किती वेळ लागला होता? वरून जे आलो ते आपण रस्त्याने आलो. आपण रस्ता केलाय. आता थोडासा रस्ता आहे. नव्हता. बर. त्यावेळेला पायवाटच होती आणि त्या पायवाटातून वाट काढत काढत इथपर्यंत पोहोचलो. मग तेच वाट काढत काढत यायला किती वेळ लागला होता जवळपास 2 तास लागले होते तेव्हा? हा इथे यायला. आणि मग पहिल्यांदा बघितलं तेव्हा काय वाटलं? त्यावेळेला, जळूंचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात होतं. त्यावेळेला हे पाहिल्यानंतर अफलातून एवढी हे नजारा पाहिल्यानंतर निश्चित म्हणजे भाभावून गेलो होतो. जसं इथला भांबवलीचं भांबवणं. भांबवलं. काय हो मामा, या इकडे. आता हे ग्रामस्थ पण आहेत. किती वर्ष वय? 76. 76व्या वर्षी काय बदल वाटतोय का जसा पहिला होता तसाच आहे? नाही, पहिला होता तसाच आहे, पण आता थोडासा म्हणजे काय आवक जावक झाली. 2 वर्ष झाली माणसाची. माणसं येतात. बर त्यामुळे जरा थोडस हे वाटतंय. नाही तर पूर्वीचा आहे तसंच आहे. बर. त्यात काय बदल झालेला नाही, काही नाही. जरा शिंदे साहेब मला पुढे येऊन सांगा की हा जो दावा केला जातो की हा भांबवलीचा धबधबा हा महाराष्ट्रात सर्वात जास्त, कदाचित देशात सर्वात जास्त उंचीचा धबधबा आहे, हे बरोबर आहे का? आता ह्या सह्याद्रीच्या रांगांमध्ये अनेक धबधबे आहेत. बर. धबधबे आहेत, पण धबधब्याची परिस्थिती अशी आहे की ह्या धबधब्याची उंची प्रत्यक्षात कुणी मोजलेली नाही. बर. आता ज्या सगळ्यात उंच धबधबा म्हटलाय ठोसेघरचा. हा एक खरं आहे, हा. परंतु पाटेकर गावच्या हद्दीवर एक ढोळ आहे की रामढोह म्हणतो आपण. त्या बरं. रामढोह मध्ये पाणी पडतंय. त्या पातळीपासून, समुद्र सपाटीपासून ह्या कासपासून येणाऱ्या उरमोडी नदीच्या टोकापर्यंत, म्हणजे वजराई देवीच्या टोकापर्यंत ही उंची असावी असं माझं मत आहे. पण मी जे चेरापुंजीत बघितला त्याच्यापेक्षा तर हा निश्चितच कमी आहे. कमी आहे. हे 252 मीटरचं आहे. बर. आता ही उंची आहे ती 252 मीटरची आहे. बरं. परंतु पाटेकरच्या हद्दीपासून जर मोजलं गेलं तर कदाचित उंच असावा, शक्यता नाकारता येत नाही. परंतु हा जो परिसर आहे हा पूर्ण धबधब्याचा परिसर इतका निसर्गरम्य आणि सुंदर आहे. म्हणजे जवळजवळ 44 डोंगर रांगांच्या, वा, 44 डोंगर रांगांच्या समृद्ध जीवनाच्या आणि इंग्रजी किंवा बाहेरच्या परदेशातली नसलेल्या वनस्पतींचा हा परिसर आहे. अहो, कासवरची काही फुलं तर दुर्बिणीशिवाय दिसतच नाही. काय आहे, कास इतकं खास आहे की 1-2 दिवसाच्या फेरफटक्यानं ते उमगतच नाही. रोज नवा रंग, रोज नवा ढंग. पेंट्सच्या जाहिरातीतले शेड्स कमी पडतील इतके कलर्स या एकाच ठिकाणी एकवटले आहेत. देवानं धरणी तयार करताना रंगाची कुपी इथंच तर रीती झाली नाही ना, अशीच शंका येते.